शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे आणि वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदान होतं। वक्फ सुधारणा विधेयकावर ठाकरे ही भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका घेतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। बरेच आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले आणि काल जवळजवळ 12 तास चर्चा झाल्यानंतर हे विधेयक जे आहे ते बहुमताने मंजूर झालं। मात्र त्याच संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे आणि वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदान होतं। मात्र आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मतदान केल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। वक्फ सुधारणा विधेयकावर ठाकरे भूमिका मांडण्याची शक्यता आहे। काय त्यांची नेमकी भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात याच संदर्भात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे कोणती ठाम भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मग ते थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। 12:30 वाजताचा टायमिंग होता या पत्रकार परिषदेचा आणि ही पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे अशी माहिती समजते। काल आपण पाहिलं की बराच गदारोळ झाला चर्चेमध्ये। दोन्ही साइडनी बरेच मतभेद सुद्धा पाहायला मिळाले।